नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण एक अपरिचित किल्ला म्हणून संबोधला जाणारा भिवगड म्हणजेच भीमगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यात वसलेला हा सुंदर असा हा अपरिचित किल्ला आहे. आज आपण त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहेत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला कर्जत रेल्वे स्टेशनवरून आपण श्रीराम ब्रिज या ठिकाणी जर आपण आलो तर तिथून आपल्याला शेअरिंग रिक्षा आपल्याला मिळून जातात आणि आपल्याला 20 रुपयामध्ये 15 ते 20 मिनटामध्ये ते आपल्याला या किल्ल्याचं बेस विलेज म्हणजेच गौर कामत या गावाजवळ आपण ते आपल्याला सोडून देतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हे गौर कामत म्हणून हे गाव आहे, हे किल्ल्याचं बेस विलेज आणि तिथूनच आपण ह्या मार्गाने आपण या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे. तर मित्रांनो, हे किल्ल्याचं बेस विलेज म्हणजेच गौर कामत त्या गावातून आपण ह्या मार्गानं या ठिकाणी जेव्हा आपण पोचतो तर आपल्याला या ठिकाणी किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला श्री मारुती रायाचं आपल्याला दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. सफेदधन मारुती म्हणजेच वीर मारुती आपल्याला या ठिकाणी त्यांचं आपल्याला दर्शन पाहायला मिळतं आहे. आणि आपण आता दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला आपण लागणार आहोत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मारुतीरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता किल्ल्याच्या प्रवासाकडे आपण लागणार आहोत. तर मित्रांनो, हा मारुतीचं मंदिर आणि याच्या बाजूने एक रस्ता आहे आणि समोर आपल्याला जी पाण्याची टाकी दिसते, या पाण्याच्या टाकीवरून आपल्याला समोर आपल्याला हा जो आपला आजचं जे टार्गेट आहे भिवगड आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. चला तर जाऊया. आपण आता 20 मिनिटाची आपण चढाई करून आलेलो आहेत
आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो, पहिल्याच वेळी आपल्याला ह्या ठिकाणी किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एक पाण्याचं एक टाका आपल्याला पाहायला मिळतंय आणि सुंदर आणि सुरेख आकाराने ते टाक्याला कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण पाण्याच्या टाक्याच्या समोरून आपल्याला किल्ल्याच्या ऐतिहासिक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजे किल्ल्याच्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आपल्याला या खिंडीतून मित्रांनो आपल्याला वरती आपल्याला किल्ल्यावर आपल्याला चढायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावरचं पहिलं पाण्याचं टाकं आपल्याला इथं लागलंय आणि ह्या टाक्याच्या समोरून आपल्याला या ठिकाणी आपल्याला दगडी पायऱ्या म्हणजे दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आपल्याला किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला वरती उजव्या बाजूला ह्या ठिकाणी 2 गुहा आहेत. पण सध्या आपण त्या गुहेमध्ये जाऊ शकत नाही, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बॅट म्हणजे वटवाघूळ आहेत. जर आपण त्या ठिकाणी गेलो तर ते नक्कीच जोराच्या प्रवाहानं बाहेर निघतील आणि आपल्यावर नक्कीच त्यांचा हमला होऊ शकतो. म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाहीत. पण आपण त्या ठिकाणचा आपण ड्रोन शॉट घेणार आहेत. तर आपल्याला इथूनच किल्ल्याची खिंड म्हणजे खोदीव पायऱ्या आपल्याला इथूनच सुरू होत आहेत आणि आपल्याला त्या पायरी मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. तर आपण आता या खिंडीतून आपण आता वरती चढतोय आणि आपल्याला या ठिकाणी खोदीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच पायऱ्या किल्ल्याच्या आजही आपल्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथूनच आपल्याला वरती किल्ल्याकडे जायचंय. तर आपण आता पायरी मार्गाने वरती चढलोय मित्रांनो. तर आपण इथं पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गवत आपल्याला पाहायला मिळतंय. तर या ठिकाणी येण्यापूर्वी आपण थोडं काळजीनं आपण या ठिकाणी आलो तर नक्कीच आपण सुखरूप या किल्ल्यापर्यंत पोहोचू आणि सुखरूपपणे आपण वापसही जाऊ. अन्यथा या खूप अशा मोठ्या गवतामध्ये आपल्याला बारीक कीटक वगैरे, आपल्याला साप किडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला वरती चढत असताना या बाजूला एक पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतंय. तर फायनली मित्रांनो आपण किल्ल्यावरचं जे प्रसिद्ध असं पाण्याचं टाकं आहे, अर्चना टाकं, त्या ठिकाणी तर आपण किल्ल्यावरचं प्रसिद्ध आणि प्रमुख असं पाण्याच्या टाक्यावर आपण आलेलो आहेत. मित्रांनो, हे पाण्याच्या टाक्याचं नाव आहे अर्चना टाके आणि ह्या टाक्याची रचना आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला इथे पाहायला मिळते. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हे भिवगडावरील अर्चना पाण्याचं टाकं. सुंदर आणि भव्य दिव्य असं हे पाण्याची टाक्याची रचना आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि या ठिकाणचे वैशिष्ट्यपूर्ण अशी एक या पाण्याची टाकीची रचना म्हणजे जेव्हा ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात साठले जातं तेव्हा ह्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी अशी सुंदर अशी ही रचना आपल्याला केलेली इथं पाहायला मिळते.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण भिवगड किल्ल्यावरचा ध्वजस्तंभ, ज्या ठिकाणी आपला स्वराज्याचा ध्वज फडकवला जातो, अशा ठिकाणी आपण येऊन पोहोचलो. तर आपल्याला या ठिकाणी एक मोठं पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतंय. हे पाण्याचं टाकं म्हणजे मित्रांनो, ह्या पाण्याचा उपयोग मित्रांनो त्या काळी धान्य कोठार म्हणून केला जात असेल, कारण की खूप मोठ्या प्रमाणात ते खोल पण आहे आणि एकदम आखीव रेखीव त्याची रचना आपल्याला पाहायला मिळते. तर माझ्या मते हे नक्कीच त्यावेळी धान्य कोठार म्हणून या पाण्याच्या टाक्याचा उपयोग केला जात असेल. आणि या ठिकाणी आपल्याला या किल्ल्यावरचं प्रमुख आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेला राजवाड्याचं आपल्याला दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आजही आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला जो राजवाड्यासाठी लागणारा जो जोता असतो, तो जोताची रचना आपल्याला इथं पाहायला मिळते. याचे खड्डे म्हणजे या राजवाड्यावर जे लाकडी खांब लावले असतील, ते खांब ठेवण्यासाठी हे खड्ड्यांची रचना आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि हा राजवाडा पूर्ण आपल्याला जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आपले खूप दुर्ग रक्षक या ठिकाणी येत असतात. शनिवारी रविवारी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोहिमा राबवल्या जातात. आपण जो आज रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील जो किल्ला आपण पाहिला, तो किल्ला म्हणजेच भिवगड उर्फ भीमगड सुद्धा या नावाने या किल्ल्याला ओळखलं जातं. सह्याद्रीचा पाठीराखा म्हणून हा किल्ला भीमासारखा असा आपल्याला त्याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. तर एकंदर हा किल्ला सुंदर, सुरेख आणि हा दुर्ग प्रेमींसाठी अपरिचित असा हा किल्ला आहे. कारण ह्या किल्ल्यावर आजही आपण जर आलो तर आपल्याला ह्या ठिकाणी 12 असे एकूण पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असं या किल्ल्याची रचना असून आपल्याला आजही इथं ऐतिहासिक कोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि किल्ल्याच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही, कारण की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वटवाघळ आहेत. आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे, हा किल्ल्याचा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचा हा राजवाडा.
तर आपण आता मित्रांनो परतीच्या प्रवासाला लागलो आहेत. खूप गवत असल्या कारणाने आपण या ठिकाणचे काय अजून पाण्याचे टाके आहेत ते आपण पाहू शकत नाहीत. पण सुंदर असा हा किल्ला आहे आणि गवत जास्त असल्यामुळे आपल्याला भीती सुद्धा वाटते. तर आपण पाहू शकतो हे वडपगाव आणि हा जो रस्ता दिसतोय मित्रांनो आपल्याला समोर, हा रस्ता आपल्याला ढाक बैरी, अगोदर ढाक लागतं नंतर त्याच्या पुढे आपल्याला बैरी म्हणजे ढाक बैरी किल्ल्याकडे जाणारा हा इथूनच ही सुरुवात होते. आणि आपण दिसणार नाही इतकं खूप मोठं गवत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपल्याला किल्ल्यावरच्या काही ऐतिहासिक वस्तू आपण पाहू शकत नाही, कारण की कोणत्या वस्तू कुठे आहेत त्याचं नक्की आपल्याला ठिकाण कळत नाही. त्याच्यामुळे आपण या किल्ल्यावरच्या वस्तू आपण पाहू शकत नाहीत. आपण जो आज रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यामधील जो किल्ला आपण पाहिला, तो किल्ला म्हणजेच भिवगड उर्फ भीमगड सुद्धा या नावाने या किल्ल्याला ओळखलं जातं. सह्याद्रीचा पाठीराखा म्हणून हा किल्ला भीमासारखा असा आपल्याला याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतो. तर एकंदर हा किल्ला सुंदर, सुरेख आणि हा दुर्ग प्रेमींसाठी अपरिचित असा हा किल्ला आहे. कारण या किल्ल्यावर आजही आपण जर आलो तर आपल्याला या ठिकाणी 12 असे एकूण पाण्याचे टाके आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असं या किल्ल्याची रचना असून आपल्याला आजही इथं ऐतिहासिक कोरीव पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि किल्ल्याच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 गुहा आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण की खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वटवाघळ आहेत. आणि आपण ज्या ठिकाणी उभा आहे हा किल्ल्याचा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याचा हा राजवाडा. तर आपण आता मित्रांनो परतीच्या प्रवासाला लागलो आहेत. खूप गवत असल्या कारणाने आपण या ठिकाणचे काय अजून पाण्याचे टाके आहेत ते आपण पाहू शकत नाहीत. पण सुंदर असा हा किल्ला आहे आणि गवत जास्त असल्यामुळे आपल्याला भीती सुद्धा वाटते.
तर आपण पाहू शकतो हे वडप गाव आणि हा जो रस्ता दिसतोय मित्रांनो आपल्याला समोर, हा रस्ता आपल्याला ढाक बहिरी, अगोदर ढाक लागतं, नंतर त्याच्या पुढे आपल्याला बहिरी म्हणजे ढाक बहिरी किल्ल्याकडे जाणारा हा इथूनच ही सुरुवात होते. आणि आपण दिसणार नाही इतकं खूप मोठं गवत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपल्याला किल्ल्यावरच्या काही ऐतिहासिक वस्तू आपण पाहू शकत नाही, कारण की कोणत्या वस्तू कुठे आहेत त्याचं नक्की आपल्याला ठिकाण कळत नाही. त्याच्यामुळे आपण या किल्ल्यावरच्या वस्तू आपण पाहू शकत नाही.